मित्रहो, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळूनही अजून काही या महायुती सरकारची गाडी रुळावर येताना दिसत नाहीये। सरकारमधले रुसवे फुगवे, नेत्यांमधली राजी नाराजी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा एकूणच संपूर्ण व्यवस्थेवर असलेला एकछत्री अंमल या सगळ्यांमुळे आणि त्यातही अजितदादांना न सापडत असलेला सूर, त्यांच्या वॉर रूमचा वाजलेला बँडबाजा, एकनाथ शिंदेंचं सतत आपल्या गावी निघून जाणं किंवा अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे म्हणावं तितकं लक्ष न देणं, या सगळ्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये काहीशी अस्वस्थता आणि असुरक्षितता आहे। आणि या असुरक्षिततेमध्येच आता भाजपनं राजधानी दिल्ली जिंकलेली आहे आणि ती अगदी काही निसट्ट्या फरकाने किंवा निसट्ट्या पद्धतीने नव्हे तर आप सारख्या आपल्या विरोधकावर दणदणीत विजय भाजपने मिळवलेला आहे। आणि याच विजयाला आता महाराष्ट्रात साजरा करताना दोन्ही पवारांना धक्का देण्याचं एक महत्त्वाचं तंत्र भाजपने आता अवलंबलेलं आहे। काय आहे हे आणि आता दोन्ही पवारांना धक्का देण्यासाठी काय करतंय भाजप, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या पक्षाने एकूण 23 जागा लढवल्या आणि या 23 जागांवर निवडणूक लढलेल्या अजित पवारांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाहीच, पण त्या 23 उमेदवारांच्या अनामत रकमाई जप्त झालेल्या आहेत। आणि त्यामुळे आता अजित पवार यांचं एकूणच राजकीय वजन काय आहे, महाराष्ट्रातल्या प्रशासनामध्ये त्यांना किती स्वारस्य आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा धुआधार बॅट्समन प्रशासकीय पातळीवर बॅटिंगला उतरल्यानंतर अगदी आपल्या वॉर रूमचा बँडबाजा सुद्धा अजित पवारांनी काहीसा आटोपता घेतलेला आहे। या वॉर रूम मधून अजित पवार पुण्याच्या आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या विकासावर, तिथल्या प्रशासनावर, तिथल्या पोलीस यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवण्याचं काम करत होते। पण आता देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा बॅट्समन मैदानात उतरल्यानंतर अजित पवार यांचं प्रशासकीय वजन काहीसं कमी झालेलं आहे। आणि हे फक्त अजित पवारांचंच नाहीये, तर ते एकनाथ शिंदेंचंही प्रशासकीय वजन कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी हाती घेतलेला आहे। आणि त्यामुळेच जी गोष्ट अजित पवारांची, तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही किंवा त्यांच्या मंत्रालयांच्या बाबतीतही घडताना दिसते। आता हे सगळं कमी म्हणून की काय, तर आता भाजपने थेट एकाच वेळेला 2 पवारांना हादरवायचं निश्चित केलेलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश पातळीवरचा एक दिग्गज बडा नेता भाजपने आपल्या गळाला लावलेला आहे। या नेत्याबद्दल गेली अनेक महिने दबक्या आवाजात चर्चा आहे। या नेत्याच्या दिल्लीत काही बैठका झाल्या असंही म्हटलं जातंय, पण आपल्या मतदारसंघामध्ये अत्यंत प्रभावशाली असलेला आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याबरोबर अरेला कार्य करणाऱ्या कोणत्याही विरोधकांना वेळीच ठिकाणावर लावणारा प्रदेश पातळीवरचा हा दिग्गज नेता भाजपमध्ये येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये सहभागी होणार आहे। आता गंमत बघा, झालंय काय की अनेकांना भाजपमध्ये जायचंय किंवा भाजपने सुचवल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे जायचं, अशी एकूणच आता सध्या परिस्थिती दिसते। आणि त्यामुळेच आता हा जो प्रदेश पातळीवरचा दिग्गज नेता आहे तो जर शरद पवारांना सोडून सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जर सहभागी झाला तर तो शरद पवारांनाही एखादा धक्का आहेच, कारण तो प्रदेश पातळीवरचा दिग्गज नेता आहे। पवारांसाठी तो अत्यंत बिनीचा खेळाडू आहे। पण हे जरी असलं तरी अजित पवार यांच्याबरोबर न जमणारा किंवा त्यांच्याबरोबर नीट सूर जुळत नसलेला असा हा नेता भाजपमध्ये आल्यानंतर त्याला महसूल मंत्रालय किंवा ऊर्जा मंत्रालय दिलं जाणार आहे। आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी पक्ष हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाटील, देशमुख, पवार यांचा पक्ष आहे। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये राजकीय पाटीलकी करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे असंही आपण म्हणू शकतो। इतके पाटील या पक्षामध्ये सहभागी झालेले।
आणि त्यामुळेच हा नेता प्रदेश पातळीवरचा ज्या वेळेला भाजपमध्ये जाईल त्यावेळेला तो एकाच वेळेला पवारांनाही धक्का आहे आणि अजित पवारांना तर दणदणीत दणका असणार आहे। कारण या नेत्याचं मंत्रिमंडळात सहभागी होणं याचा परिणाम थेट अजित पवारांच्या संपूर्ण प्रभाव यंत्रणेवर होऊ शकणार आहे। कारण अजित पवारांचा प्रभाव हा त्यांच्या काकांप्रमाणेच पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आहे। याच जिल्ह्यांमधून येणाऱ्या या नेत्याने जर थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं तर अजित पवारांना तो एक नवा काटशहा देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे। शरद पवार यांनी या नेत्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये या नेत्याला दणका देण्याचा प्रयत्न केला होता, पण शरद पवारांनाही ताकास तूर न लागू देणारा हा नेता आजही पवारांबरोबर आहे। पण त्याच नेत्याला आता भाजपने आपल्या गळाला लावल्यामुळे अजित पवार आणि थोरले पवार यांच्यासाठी सुद्धा भाजपचा हा जोर का धक्का धीरेसे असं होऊ शकणार आहे। आणि त्यामुळेच आपला सख्खा भाऊ व्यवसायात व्यस्त ठेवून स्वतः राजकारण करणारा हा नेता ज्या वेळेला महायुतीचा घटक होणार आहे किंवा महायुतीमध्ये सहभागी होणार आहे त्यावेळेला महाविकास आघाडीलाही तो एक धक्का असणार आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीला दणकवल्यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीकडून सत्ता पुन्हा राखल्यानंतर महाविकास आघाडीचा एक एक महत्त्वाचा शिलेदार हा आपल्या गळाला लावण्याचा कार्यक्रम भाजपने सुरू केलेला आहे। जे भाजपला नको आहे ते शिंदेंकडे जातील आणि शिंदेंकडे जर अडचणीचे ठरले तर ते अजित पवारांकडे जातील, अशी भाजपने एकूणच राजकारणाची ही आपली वीण ठरवलेली आहे। मग ही अशी वीण असलेला भाजपचा एकूणच चाणक्य नीतीचा खेळ हा आता फक्त हा नेता आणि अंतिम टप्प्यातली देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक इथपर्यंतच औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे। मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीच्या दरम्यान किंवा त्याच्या पुढे मागे या नेत्याचं मंत्रिमंडळातलं सहभागी होणं निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर महसूल मंत्रालय जे आहे ते बावनकुळे यांच्याकडे आहे, ते कदाचित या नव्या नेत्याकडे येऊ शकतं किंवा ऊर्जा मंत्रालय हे सुद्धा या नेत्याकडे येऊ शकतं। याच्या आधी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये अत्यंत अनुभवी असलेला, अभ्यासपूर्ण काम करणारा आणि प्रशासन चालवणारा हा नेता नजीकच्या काळात भाजपसाठी जमेची बाजू ठरू शकणार आहे। पण त्याच वेळेला दोन्ही पवारांना ही राजकीय सजेची बाजू सुद्धा दाखवण्याकरता भाजप, मोदी शहांचा भाजप हा आता तयार झालेला आहे। मोदी शहांच्या इशाऱ्याप्रमाणे आता फडणवीस नेमकं त्या नेत्याबरोबर काय बोलतात आणि कसं त्याला आपल्या कमळाखाली घेऊन येतात याकडे आता फक्त लक्ष देणं इतकंच तुमच्या आमच्या हाती उरलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, हा नेता कोण असेल? आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की हा नेता जर भाजपमध्ये सहभागी झाला तर थोरल्या पवारांना अधिक दणका बसेल की अजित पवारांना अधिक दणका बसेल। आणि भाजपचा हा सतत दुसऱ्या पक्षांमधले नेते आपल्या पक्षात ओढून घेण्याचा किंवा खेचून घेण्याचा जो प्रयत्न आहे हा आता नेमकं इतक्या राक्षसी विजयानंतर तरी का थांबत नाहीये? नेमकं कोण असुरक्षित आहे? दिल्लीतले मोदी शहांचे भाजपचे शिलेदार अस्वस्थ आहेत की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राज्यात एक वेगळा पर्याय करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलाय? आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो। आणि असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण जर आम्हाला सबस्क्राइब केलं असेल तर आपल्या प्रियजनांना आणि मित्रवर्यांनाही सांगा, तिथे त्यांची निराशा होणार नाही इतकीच आम्ही काळजी घेऊ, इतकं आश्वस्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।